स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भगवद्गीतेच्या या व्हर्च्युअल वर्गामध्ये। आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। अध्याय 2 आणि आपल्या सर्वांना स्मरणात असेल की मागच्या वेळेस आपण 52व्या श्लोकाची सुरुवात केली होती। थोडीशी उजळणी करून मग आजचं आपण विवेचन सुरू करूया। मागच्या वर्गामध्ये एक जी महत्त्वपूर्ण गोष्ट ज्याची आपण चर्चा केली होती आणि ती म्हणजे मनीषी जे असतात, योगी जे असतात, ते प्रत्येक सुखामध्ये दुःख बघत असतात। म्हणजेच काय की सुखाचे जे परिणाम ते दुःखकारक, सुखाचं तापदायक परिणाम तो पण दुःखदायक, सुखाचं संस्कार ते सुद्धा दुःखदायक, आणि मग आपल्या स्वभावामध्ये जे प्रकृती आहे त्याचे जे गुण आहेत ते विपरीत असल्याने काय होत असतं, ते विपरीत असल्याने एकमेकांचे विरोधी असल्याने त्यातून सुद्धा आपल्याला दुःख झेलावं लागतं। आणि त्यातून एक महत्त्वाचा सिद्धांत आपण जे शिकलो होतो की इंद्रियांच्या माध्यमातून जे सुख आपल्याला मिळत असतं, 5 इंद्रियांच्या माध्यमातून आपलं मन त्यातून कधी त्याला समाधान मिळत नसतं, तात्पुरतं मिळत असतं। आणि तरी सुद्धा आपण त्या इंद्रियांच्या सुखाच्या मागे जर त्यातून जास्तीत जास्त सुख घेण्याचा प्रयत्न केला तर अल्टिमेटली आपल्याला काय लाभत असतं, फ्रस्ट्रेशन, एका प्रकारचा कुत्सितपणा, विकृती, विभत्सपणा, भयावहपणा असा निर्माण होत असतो। आणि भारतीय संस्कृती जी इतक्या उंचावर पोहोचली त्याचं कारणच काय आहे की आपल्या ऋषीमुनींना हे लक्षात आलं होतं की मनाचं समाधान या इंद्रियांच्या सुखाच्या माध्यमातून कधीही होऊ शकत नाही। आणि म्हणूनच त्यांनी आपले डोळे आतमध्ये वळवले आणि या सुंदर आत्मतत्वाचा आविष्कार त्यांनी आपल्यासमोर मांडला। तर ही सगळी चर्चा मागच्या वेळेस आपण केली होती अनामय पदाच्या संदर्भामध्ये। कारण की अनामय पद कसं आहे की अनामय पदमध्ये कोणताही दुःख नाही, क्लेश नाही, द्वेष नाही, सुख दुःख दोन्हीही नाही, कोणते विकार नाही, असं हे अनामय पद म्हणजेच मोक्ष, जो आपला स्वभाव आहे आणि तोच आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे। हे झाले 51व्या श्लोकाच्या शेवटची चर्चा। आणि मग 52वा श्लोक त्याची सुद्धा आपण चर्चा केली होती। थोडंसं आधी वाचून घेऊ श्लोक काय आहे, नंतर त्याचं विवेचन मागच्या वेळेस थोडंसं केलं होतं, त्याची सुद्धा पुनरावृत्ती करून मग पुढे जाऊया। यदा ते मोह कलिलम श्रुतस्य च। यदा आणि तदा, संस्कृतमध्ये जिथे यदा आलं तर फुल स्टॉपच्या आधी तदा हा येणारच। जेव्हा, केव्हा तर तेव्हा, जेव्हा तेव्हा असं। तर यदा ते मोह कलिलम बुद्धिर व्यततिरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च। जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील। इह परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील। आपल्याला विरक्त का व्हायचं आहे?
कारण की या भोगांपासून, प्रलोभनांपासून जर आपण विरक्त नाही झालो तर आपल्याला अनामय पद किंवा मोक्ष हे प्राप्त होणार नाही. पण ते केव्हा होईल? यदा ते मोहकलिलम बुद्धिर व्यतिरिष्यती, की अर्जुना तुझी बुद्धी या सगळ्या मोहकलिल म्हणजे मोहाला त्याच्या पलीकडे जाईल, तेव्हाच काय होईल की हे सर्व प्रकारचे जे प्रलोभन, सर्व प्रकारचे जे भोग जे या लोकात उपलब्ध आहे आणि जे परलोकात उपलब्ध आहे त्याच्या पलीकडे तू केव्हा जाशील? जेव्हा या मोह कलिलाच्या पलीकडे तू जाशील. बंधू भगिनींनो, अनामय पदाच्या संदर्भात अर्जुनाने ऐकलं आणि त्याला वाटलं की आता हे पद प्राप्त झालं म्हणजे आपल्या सर्व समस्यांचा निदान होईल. हे गोष्ट अगदी खरी आहे. पण हे पद म्हणजे काय असं नाही आहे की बिलकुल 1-2 दिवसातच आपल्याला प्राप्त होऊन जाईल. आपली प्रगती कशावरती आधारित असते? तर आपण प्रवास कुठून सुरू करत आहोत आणि किती गांभीर्याने हे सर्व सिद्धांत आपण घेत आहोत, या 2 गोष्टींवरती आपला प्रवास किंवा आपली प्रगती हे निर्भर करत असते. या प्रवासामध्ये सर्वात मोठी जर काही अडचण असेल तर ती म्हणजे काय? तर मोह. आणि हा मोह कुठून जन्माला येत असतो? तर मागच्या वेळेस याची थोडी चर्चा केली होती, पण पुन्हा चर्चा करूया. अविवेकी विचारांमुळे म्हणजे कसं की आपण अज्ञानामुळे जे सत आहे त्याला असत समजतो आणि जे असत आहे त्याला सत समजतो. म्हणजेच काय की पहा, आपण मायात किंवा मोहात पडलेलो आहोत हे आपण साधारणपणे बोलत असतो. आपण आपला जीवभाव आहे आणि हे सत्य पण आहे. ऋषीमुनी शास्त्र आपल्याला सांगतात की पहा, तुमचा खरं स्वरूप हे आत्मा आहे. सच्चित आनंद नित्य बुद्ध शुद्ध मुक्त तुम्ही आत्मस्वरूप आहात. पण आपण स्वतःला काय मानतो? मी शरीर आहे. म्हणजेच काय की सत्य काय आहे की मी आत्मा आहे. पण अविवेकी विचारमुळे, अज्ञानामुळे मी काय समजतो की मी शरीर आहे. म्हणजे आत्मा सत आहे त्याला मी असत समजतो आणि हे शरीर असत आहे त्याला सत समजतो. म्हणजे एक्झॅक्टली विपरीत आपल्या सर्वांचे हे सगळे नोशन्स म्हणजे ही सगळे विचार आहेत. त्याच्यामुळे काय होत असतं? त्याच्यामुळे मग काय होत म्हणजे जसंच आपण या शरीराला सत्य किंवा सत समजतो तर याच्या अनुषंगाने आपले जे काहीही संबंध असतात ते सुद्धा सत्य असतात. माझे आई वडील, माझे भाऊ, माझ्या बहिणी, माझी बायको, माझे पती, माझे मुलं आणि मग त्यांच्या संदर्भात माझे कर्तव्य आले. पहा, हा एक मोठा एक विशियस सर्कल निर्माण होऊन जात असतो. विशियस सर्कल निर्माण का होत असतो की आपण असत शरीराला सत समजत आहोत आणि सत आत्माला असत समजत आहोत. बस तिथून. आणि मग काय होतं की जेव्हा असत शरीराला सत समजतो तर त्यातून अहम बोध, अहंता म्हणतात त्याला, अहंता निर्माण होते. अहंता निर्माण झाली, अहम निर्माण झालं. या अहमचं एक मोठं वैशिष्ट्य असतं बंधू भगिनींनो की जिथे अहम निर्माण झालं तिथे मम सुद्धा निर्माण होत असतं. अहंता आणि ममत्व म्हणजेच काय? मी म्हणजे आपण शरीराला बोध घेऊन साधारणपणे सांगत असतो मी. मग मी म्हणजे आलं म्हणजे मग काय आलं? माझे आईवडील, माझं शिक्षण, माझे भाऊ, माझ्या बहिणी, माझी पत्नी, माझे पती वगैरे वगैरे सगळं सुरू झालं. म्हणजे पहा, मी हे जन्माला आलं मोहामुळे किंवा आपण म्हणू की आपल्या अज्ञानामुळे. त्यातून मोह निर्माण झाला, अहम निर्माण झाला आणि अहम या बोधातून मम निर्माण झाला. हे अहम आणि मम हे कसं आहे माहिती का? एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत.
आपण जर विचार केला की मी फक्त एक बाजू घेईन, असं होणार नाही. दोन्ही घ्यावे लागतील. अहम बोध अज्ञानामुळे आला, मोह आला की मग मी आणि माझे हे आलेच आले. तिथे आपण त्याला काही करू शकत नाही. आणि या जितका आपला हा जो अहमबोध वाढतो तितकाच माझा ममत्व वाढतो. आणि ममत्व वाढलं म्हणजे मग काय होतं की मग त्यांच्याप्रती माझे कर्तव्य मला जाणवतात. पहा, आपल्या आईवडिलांप्रती कर्तव्य, आपल्या भाऊ बहिणीप्रती कर्तव्य, परिवाराप्रती कर्तव्य खूप चांगली गोष्ट आहे, त्यात काही वाईट नाही आहे. पण जेव्हा आपण आध्यात्मिक स्तरावरून या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तर लक्षात ठेवा, कर्तव्य सुद्धा बंधनकारक आहे. का? कारण की त्या अहम बोधातून निर्माण होत आहे. पण मग प्रश्न असा येतो, मग आम्ही काय कर्तव्य पार पाडायचे नाही का? तसं मुळीच नाही. ही समजूत चूक आहे. अहमबोध घालवा, कर्तव्य घालू नका. नाही, शास्त्र असं कधी म्हणणार नाही. अहमबोध घालवा. अरे बापरे, आता अहमबोध हा घालवायचा तरी कसा? तर पहा, वैराग्याची एक फार सुंदर परिभाषा इथे निर्माण होत असते. आणि आधी आपण उदाहरणं घेऊन मग पुढे पुढे जाऊया. की पहा, दोन प्रकारचे कर्तव्य, म्हणजे ज्याला म्हणतो की एक फार ग्रॉस लेवलवरती मी चर्चा करतोय, तसे कर्तव्याचे अनेक प्रकार असतात. पण आपण सध्या चिंतन करूया एक आध्यात्मिक स्तराचं कर्तव्य आणि एक म्हणजे आपले सामान्य कर्तव्य. सामान्य कर्तव्यामध्ये काय आलं? परिवाराप्रती कर्तव्य, आपल्या गावाप्रती कर्तव्य, समाजाप्रती कर्तव्य, राष्ट्राप्रती कर्तव्य, मानवतेप्रती कर्तव्य वगैरे वगैरे. पण आध्यात्मिक कर्तव्य हे फार वेगळं असतं आणि त्याची उंची फार जास्त असते. आणि ती कशी, त्याचं आपण चिंतन असं करणार आहोत. की पहा, सुरुवातीला ह्या अहमबोधातून ममत्व निर्माण होत असतं. माझे आई वडील, माझे भावंड, माझी बहिणी वगैरे वगैरे, आणि त्याच्यावरती माझं कर्तव्य. ठीक आहे, काही हरकत नाही. पण जर या माझ्या कर्तव्याच्या अवाक्याला, या माझ्या ममत्वाच्या अवाक्याला आपण जर थोडंसं मोठं केलं तर कसं होईल? मोठं करायला मी का म्हणतोय? कारण की हे जे ममत्व आहे हे निर्माण कुठनं झालेलं आहे हो? हे मी म्हणजे शरीर या चुकीच्या समजुतीतून निर्माण झालेलं आहे, या मोहातून निर्माण झालेलं आहे. लक्षात घ्या की या पूर्ण प्रॉब्लेमचा मूळ कुठे आहे? मागच्या वेळेस बिलकुल शेवटी मी एक वाक्य म्हटलं होतं आणि ते तुम्हाला नक्की लक्षात असेल की साधारण कर्तव्य याच्यापेक्षा आध्यात्मिक कर्तव्याची उंची फार वरती असते. आणि साधारण कर्तव्य नक्कीच चांगले आहेत, पण कुठेतरी बांधणारे आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात की ड्युटी इज लाईक ए मिड डे स्कॉर्चिंग सन. आणि ती निस्वार्थतेपूर्वक नाही केली तर ती बांधत असते. म्हणजे कर्तव्य करून सुद्धा आपण बांधले जात असतो. असं का हो? कर्तव्य पार पडणं तर किती चांगलं आहे. समाजामध्ये तर किती कौतुक करतात अशा माणसाचं, आणि केलं पण पाहिजे. पण आपण आध्यात्मिक साधक आहोत. कर्तव्य आपल्याला पण पार पाडायचे. त्यातून काय काढायचंय? अहमबोध काढायचा आहे. का काढायचा आहे? कारण की तो चुकीच्या समजुतीतून. कोणती चुकीची समजूत? मी शरीर आहे, इथून ते निर्माण झालेलं आहे सगळं. मी शरीर आहे, त्यातून मी बोध, माझ्या शरीरावरती माझा मोह, त्यातून निर्माण झालं माझे आई वडील, त्यातून निर्माण झाले माझे भावंड, त्यातून निर्माण झाले माझ्या बहिणी, माझा परिवार. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे जर मुळात एक समजूत जर चुकीची आहे की मी शरीर आहे, त्यातून निर्माण होणाऱ्या सगळ्या समजुती सुद्धा चुकीच्याच असणार. पटतंय का बघा? पहा, सामाजिक अर्थाने कर्तव्य खूप चांगले आहेत, चुकीचे काही समजूत घेऊ नका. पण आध्यात्मिक दृष्टीने जर मी शरीर, हे शरीर असत आहे आणि याला मी समजून
त्यातून मी काही चुकीचे कर्तव्य निर्माण करून घेतो, तर ही चूक माझी आहे. बरं ठीक आहे, जर हे कर्तव्याची चूक ही जी समजूत चुकीची जर आहे, तर हेच कर्तव्य पार पाडता पाडता मी कसं अनामय पद किंवा मोक्ष प्राप्त करू शकतो, किंवा दुसऱ्या अर्थाने माझे आध्यात्मिक कर्तव्य काय आहे? दिस इज राईट क्वेश्चन, राईट ॲटिट्यूड. आता मी शरीर आहे आणि हे सगळे माझे कर्तव्य आहेत पारिवारिक, हे तर आपल्याला चांगलं समजतं. अहम बोध किंवा माझा मी शरीर हा बोध इतक्या लवकर 2 दिवसात तर काही जाणारा नाहीये, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. मग काय करू शकतो? मग आपण असं करू शकतो की माझा जे ममत्वाचा भाव आहे तो वाढवू शकतो का? कसं? पहा, आतापर्यंत मला कर्तव्याचा बोध होता. माझ्या आई वडील, माझे भाऊ बहीण, माझी पत्नी, माझे पती, माझे मुलं. आणि हा चुकीची समजूत आहे, आपल्याला कळलं आता, कारण की शरीर बोधातून हे सगळं निर्माण झालेलं आहे. पण ठीक आहे, मी त्या अहम बोधाला काही करू शकत नाही, पण ममत्वाला मी माझं वाढवू शकतो का? पुन्हा प्रश्नाला, ममत्वाला का वाढवायचं हो महाराज? हे पहा, जर आपण हे समजलं म्हणजे जी वस्तुस्थिती आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी ब्रह्मतत्व आहे, तर या जगामध्ये जे कोणी पण हे जे आपले सगळे जीव बघत आहोत सगळ्या जगामध्ये, त्यांच्यामध्ये सुद्धा ब्रह्मतत्व आहे, आपल्याला अद्वैत वेदांत सांगतं. आणि ते एकच आहे, म्हणजे माझ्यामध्ये असलेलं ब्रह्मतत्व आणि या जगातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेलं ब्रह्मतत्व हे एकच जर आहे आणि हे सत्य आहे, जरी माझी समजूत आज जर ती चुकीची जरी असली शरीराच्या सत्याबद्दल, पण ही वस्तुस्थिती म्हणजे ही गोष्ट खरी आहे, तर माझं ममत्व त्यांच्या बरोबर पण असलं पाहिजे की नाही? आज माझं ममत्व या शरीरबोधामुळे मी माझ्या फक्त परिवारापर्यंत सीमित ठेवलेलं आहे. पण वस्तुस्थिती जी मला सध्या कळत नाहीये की जर माझं ममत्व मी वाढवलं, माझ्या गावातल्या सर्व लोकांना मी प्रेम करायला सुरुवात केली, समदर्शित्व का? कारण की माझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते सर्वांमध्ये आहे. मग जे कर्तव्य माझ्या परिवारापुरतंच मी आजपर्यंत गृहीत धरत होतो, तेच कर्तव्य माझ्या गावाच्या लोकांपर्यंत सुद्धा पोहोचलं पाहिजे का? कारण की वस्तुस्थिती आहे की मी पण आत्मा आहे आणि ते पण आत्मा आहे. म्हणजे माझा कर्तव्याचा आवाका वाढवला पाहिजे की नाही? का वाढवला पाहिजे? कारण की मला माझा अहंबोध कमी करायचा आहे. लक्षात घ्या, शरीरबोध माझा स्ट्रॉंग असल्याने माझं ममत्व फक्त माझ्या परिवारापुरतं आहे, कर्तव्याचा बोध परिवारापुरता आहे, पण ती चुकीच्या समजुतीने उद्भवलंय. खरी समजूत काय असली पाहिजे? मी आत्मा आहे, सर्वजण आत्मतत्वाचंच प्रगटीकरण आहे. तर मग सर्वांसाठी कर्तव्य झालं की नाही? तर मग आपलं जे आज आपल्याला जे अहंबोध घालवायचा आहे तो आपण इतक्या लवकर घालू शकत नाही. त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे की सर्वांमध्ये आत्मा असल्याने माझं ममत्व माझ्या अवतीभोवतीच्या समाजापुरता, माझ्या गावापुरता सुद्धा माझे कर्तव्य आहेत आणि त्या बोधाने आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या बोधाने त्यांच्याप्रती सुद्धा कर्तव्याचे पालन केले पाहिजे. मग पुन्हा मनाचा प्रश्न येतो, मग गावापुरतंच का हो? जिल्ह्यापुरतं सांगा ना. बिलकुल खरं आहे, कारण की प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. मग आपल्या गावापुरतंच का? जिल्ह्यापुरता तुम्ही सेवा करा, समदर्शित्वाने त्यांची सेवा करा. सगळ्यांमध्ये तोच आत्मतत्व आहे. म्हणजे आपला अहंबोध अजून तसाच, आपलं ममत्व वाढतं. मग पुन्हा विचारायला की हो फक्त जिल्ह्यापुरतं का? आपलं पूर्ण महाराष्ट्रापुरतं करूया. बिलकुल खरं आहे. मग पुन्हा विचारायला महाराष्ट्रापुरतं का? पूर्ण देशापुरता करूया. अगदी खरं आहे. पूर्ण विश्वाकरता करूया. अगदी खरं आहे. पहा, म्हणजे आपल्याला अहंबोध घालवायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्या ममत्वाचं
आवाका जो आहे तो वाढवत जा, वाढवत जा, वाढवत जा. इतकं वाढवा की प्रत्येक माणसामध्ये आपण त्या ब्रह्मतत्वाचा आपल्याला अनुभव झाला पाहिजे. आणि यालाच तर म्हणतात खरं वैराग्य. पहा, एक वैराग्याची परिभाषा असते की ज्याच्या मनामध्ये संसाराप्रती काही आकर्षण नाही आणि ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे, अनामय पद प्राप्त करायचं आहे, तो काय करायचा? तो रानात जायचा, जंगलात जायचा, हिमालयात जायचा, तिथे साधन भजन करायचं, शास्त्राध्ययन करून आणि मोक्षा प्राप्तीच्या मार्गावरती मार्गक्रमण करायचा. तो एक मार्ग आहे आणि आपल्या ठिकाणी तोही योग्य आहे. बरं, त्यात काही चूक आहे असं नाही. पण स्वामी विवेकानंद, विशेषकर ईश उपनिषद आणि आपले ठाकूर, आपल्या माताजी किंवा संत ज्ञानेश्वर महाराज बघा, समर्थ रामदास स्वामी बघा, आणि सर्व थोर महापुरुष मंडळी हे समाजात राहिले आणि समाजात राहून त्यांनी समाजाची सेवा केली, समदर्शित्व प्राप्त केलं. प्रत्येक जीवामध्ये त्या आत्मतत्वाचा बोधाने यांची सेवा केली. ते असं का करू शकले? त्यांच्या वैराग्याला कधी काही तडाखा का नाही बसला? कारण की प्रत्येक जीवामध्ये तेच एक ब्रह्मतत्व खेळत आहे याची अनुभूती त्यांना स्पष्ट जाणवत होती. आणि तेच खरं वैराग्य आहे, तेच खरं वैराग्य आहे. आणि याच दृष्टीने पहा, स्वामीजींनी काय म्हटलं की माझे संन्याशी हे समाजात राहतील, समाजात राहून समाजाची सेवा करतील. त्यावेळेस या गोष्टींचा भरपूर विरोध झाला होता की अरे, या मुलांच्या मनामध्ये एकदम कवळं वैराग्य असतं आणि संसारात राहून त्यांना ते कसं ते सहन होणार नाही सगळं संसाराचे प्रलोभन. पण स्वामीजींनी काय म्हटलं? अरे, शिवभावे जीवसेवा ते करतील. आणि फक्त साधू ब्रह्मचारीच का, जे भक्त आहेत, जे या विचारधारेने प्रभावित झालेले आहेत, ते सर्व शिवभावे जीवसेवा आपण का करत असतो? प्रत्येक जीवामध्ये ब्रह्म त्याचं अनुभूती घेण्याचा प्रयत्न करून आपल्या जीवनात काय होत असतं? आपला अहमबोध कमी होत असतो. आपल्या जीवनामध्ये वैराग्याची ज्वाला ती भडकून उठत असते. आणि या सगळ्या गोष्टींना शास्त्रांचा आधार सुद्धा आहे. कोणता? सर्वम खलु इदं ब्रह्म. छांदोग्य उपनिषद सांगतं प्रत्येक जीव जर ब्रह्म आहे तर त्याची सेवा का नाही करायची? आणि त्या सेवातून काय होत असतं? जो सेवा करतो या समदर्शित्व भावाने त्याच्या जीवनात वैराग्याचं प्रकटीकरण होत असतं. तसंच अजून एक पुरावा देऊ इच्छितो. ईश उपनिषद याचा पहिलाच मंत्र, ईशावास्य इदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिथा माघृत कस्य स्विद्धनम. काय म्हणतात ऋषी? पहा, कोणत्याही जंगलात जायची आवश्यकता नाही, हिमालयात जायची आवश्यकता नाही, रानात नाही, वनात नाही. जिथे आहोत तिथे जर या सगळ्या सिद्धांताचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्या आचरणात आणलं तर हे वैराग्य आणि हेच अनामय पद आपल्या मुठीत आहे. ईशावास्य इदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगामध्ये चर अचर तुम्ही जे काही बघत आहात, प्रत्येक गोष्टीला ईश्वराने आच्छादून टाका. प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर आहे. आईमध्ये ईश्वर, बाबांमध्ये ईश्वर, पत्नीमध्ये ईश्वर, मुलांमध्ये ईश्वर, मुलीमध्ये ईश्वर, बहिणीमध्ये ईश्वर, गावातल्या सर्व लोकांमध्ये ईश्वर, जिल्ह्याच्या सर्व लोकांमध्ये ईश्वर, महाराष्ट्राच्या सर्व लोकांमध्ये ईश्वर, आणि संपूर्ण भारतच काय, विश्वाच्या प्रत्येक माणसामध्ये तोच एक ईश्वर विद्यमान आहे. या भावनेने, या समदर्शित्व सिद्धांताने तुम्ही जितकी सेवा करू शकता ती सेवा करा आणि आपलं ममत्वाचा आवाका वाढवा, कर्तव्याचा आवाका वाढवा. त्यातून काय होईल? त्यातून आपला अहंबोध कमी होईल आणि आपल्याला वैराग्य ते प्राप्त होईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जिथून आपली ही चुकीची समजूत आणि मोह निर्माण झाला होता. आता पहा, मी खूप मोठं इलिब्रेशन केलं, पण ही सगळी चर्चा याची सुरुवात कुठनं झाली होती? यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतती रिष्यती, की अर्जुना, तुझा मोह जेव्हा, या मोह कलिलापासून तू पार जाशील. मोह कुठून आला होता? चुकीची समजूत. कोणती चुकीची समजूत? की हे शरीर सत आहे आणि आत्मा असत आहे. ते घालवण्याकरता आपण काय घेतलं? कारण की आपण कर्तव्य पालन करत असतो,
पण या शरीराला सत समजून त्याचं विपरीत काय करायचं, की त्याचं विपरीत हे करायचं की प्रत्येक शरीरामध्ये त्या आत्मतत्वाला बघण्याचा प्रयत्न करायचा, अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. त्यांनी काय होईल की ममत्व किंवा माझं कर्तव्य वाढेल. कर्तव्य वाढलं की काय होईल की माझ्यामध्ये असलेलं जे शरीरबोध किंवा अहमबोध ते कमी होणार. म्हणजेच काय की ती चुकीची जी समजूत आहे की मी शरीर आहे ती कमी होणार आणि मी आत्मतत्व आहे हा बोध वाढणार. म्हणजेच काय, मोह कमी होणार. तिथून हे सगळं निघालं होतं. सतला आपण असंच समजतो, त्यातून मोह निर्माण होतो. मोह निर्माण झाला की मी आणि माझं सुरू होतं. तर त्या मी आणि माझाला पूर्ण जगामध्ये पसरून द्या, पूर्ण जगामध्ये पसरून द्या, तर ते मी आणि माझं निघून जाईल. ते मी आणि माझं निघून गेलं की मोह निघून गेला. आणि मोह निघून गेला म्हणजे काय होईल, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतिरिष्यति, की तुझ्या बुद्धीतून ते जेव्हा मोह जर निघून गेला तर तू काय होशील की तुझ्या सगळ्या प्रलोभनापासून तू एकदम पार निघून जाशील, एकदम पार निघून जाशील. माताजींच्या जीवनातले एक दोन प्रसंग फारच इथे त्याची चर्चा करणं एक म्हणजे ज्याला म्हणतो की प्रासंगिक होईल. की माताजी पहा सतत सतत आपल्या म्हणजे पारिवारिक कर्तव्य किंवा आता पारिवारिक कर्तव्य आपण म्हणतोय पण वास्तविक ते एक आध्यात्मिक कर्तव्यच होतं. का की येणाऱ्या किंवा आलेल्या प्रत्येक मुलाला त्या एकाच दृष्टीने बघायचे आणि एक सारखं प्रेम करायचंय. याला कमी त्याला जास्त वगैरे असं नव्हतं त्यांचं. कोणत्या जंगलात गेल्या नाही, कोणत्या रानात वनात गेलेल्या नाही, पण प्रत्येकाला समदर्शित्व, प्रत्येकामध्ये तोच एक चैतन्य खेळत आहे जो माझ्यामध्ये खेळत आहे, या दृष्टीने त्या बघायच्या, त्यांना अनुभव यायचा. अमजदची ती गोष्ट तुम्हाला माहितीच असेल, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. काय म्हणायच्या माताजी? माताजी स्पष्टपणे म्हणायच्या की जसा माझा शरद तसा माझा अमजद. शरद म्हणजे शारदानंदजी महाराज. आता पहा, कुठे शारदानंदजी महाराज रामकृष्ण संघाचे पहिले महासचिव, ठाकूरांचे साक्षात पार्षद, आणि त्यांच्या हातातून काय केवढी सेवा घडलेली माताजींची. आणि अमजद म्हणजे जयराम बाटीचा एक डाकू. पण तरी माताजी काय, जेव्हा तो अमजद यायचा जेलमधून सुटून सरळ माताजींकडे यायचा. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. आणि आला रे आला की असा छाती फुगून बसायचा की जसा काही गोल्ड मेडल घेऊन आलेला आहे. पण माताजी काही विचारायचं नाही. आणि विचारला तरी तो सांगायचा की हो जेलमध्ये होतो. माताजी विचारायचं, अरे खूप दिवस झाले तू आला नाही. हो म्हणे 3 दिवस जरा जेलमध्ये मला टाकलं होतं पोलिसांनी. बरं बरं बरं. माताजी लागलीच पान तयार करायच्या, त्याला खाऊ पिऊ घालायच्या, त्याच्या जवळ बसून त्याशी गप्पा करायच्या, त्याचा उष्ट स्वच्छ करायचं. त्यावेळेस ह्या गोष्टी फार अकल्पनीय आहेत. आणि हा अमजद बिलकुल तृप्त होऊन जेवायचा, माताजींशी गप्पा झाला की तिथे झोपायचा थोडासा दुपारच्या वेळेस, आणि मग कुठे घरी जायचा. आता हे इतके विपरीत आणि कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर, तरी सुद्धा माताजी काय म्हणतात की जसा माझा अमजद तसाच माझा शरद. याला म्हणतात वैराग्य, याला म्हणतात निर्मोह, याला म्हणतात की सतला सत समजणे आणि असतला असत समजणे. अमजदमध्ये सुद्धा तेच सत तत्व खेळत आहे. हे माताजींना त्याचा बोध का झाला होता? कारण की त्यांना हा बोध होता की त्यांचं हे शरीर ते असत आहे आणि त्यांच्यामध्ये खेळणारं चैतन्य ते सत आहे. आपली चूक इथेच होऊन राहिली की आपल्याला शरीरच सत्य वाटतं आणि आत्मा ठीक आहे, आता हे शास्त्र म्हणतात म्हणून आपण मान्य करत आहोत. तसंच माताजीचं अजून एक फार सुंदर वाक्य आहे. माताजी म्हणायच्या बांगलामध्ये, आम्ही श्रतेरोमा, आम्ही अशतेरोमा. म्हणजेच काय की मी सज्जनांची पण आई आहे आणि मी दुर्जनांची पण आई आहे. असं का म्हणू शकले? पुन्हा तेच की वैराग्य इतकं होतं एक
किंवा आत्मानुभूती होती. माताजींच्या बद्दल असं बोलणं योग्य होणार नाही, कारण की वैराग्य आपल्याला प्राप्त करायचं आहे आणि आपल्याला या मार्गाने प्राप्त करायचं आहे, म्हणून मी वैराग्य वैराग्य म्हणतोय. पण आत्मसाक्षात्कारी महापुरुषांना काय आणि अवतार, जगत जननी, प्रत्येक ठिकाणी समदर्शित्व असं माताजींच्या असल्याने असं त्या म्हणत होत्या. ठाकूरांच्या जीवनात सुद्धा बघा, केशवचंद्र सेन आले काय आणि गिरीशचंद्र घोष आले, बलराम बसू आले काय, किंवा रामचंद्र दत्त सारखे आले काय, किंवा महेंद्रलाल सरकार सारखे शिक्षित आले काय, किंवा एकदम सामान्य माणसं आले काय, प्रत्येकाला ठाकूर एका दृष्टीनेच बघायचे. स्वामीजींच्या जीवनात तर असे प्रसंग भरपूर आपल्याला बघायला मिळतील. त्याचं कारण काय की स्वामीजी फिरले भरपूर आहेत. माताजी आणि ठाकूरांच्या तुलनेमध्ये स्वामीजी भरपूर फिरलेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भरपूर उदाहरणं आहेत की कसं स्वामीजी प्रत्येकाशी एकाच दृष्टीने ते बघायचे. तर आपल्याकरता ते जर आपण तसा प्रयत्न केला तर काय होईल की आपली ही जी चुकीची जी आपली समजूत आहे की शरीर सत्य आणि आत्मा असत्य हे कमी होईल. आपलं ममत्व आपण अजून त्याचा आवाका वाढवूया. ममत्वाचा आवला तर काय होईल की ईशावास्य इदम सर्व, ते एक जगामध्ये आपल्याला तेच म्हणजे आपल्याला इमिजिएट आवश्यकता आहे वैराग्याची. आपण जंगलात जाऊ शकत नाही, पण ते इथे प्राप्त करणं शक्य आहे की प्रत्येक जीवामध्ये जर आपण शिव बघितला तर हे एक म्हणजे वैराग्यच आहे, एका ज्याला म्हणतो की एका वेगळ्या पद्धतीने प्राप्त केलेलं. पण वैराग्य ते एकच असणार. जंगलात जाऊन जे वैराग्य प्राप्त होतं ते वेगळं आणि हे वेगळं असं काही संकल्पना करून घेऊ नका. पण तर म्हणण्याचा अर्थ काय की आपण जी चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो, की यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतिरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च, की जेव्हा अर्जुना तुझी ही बुद्धी मोहरूपी चिखलातून त्याच्या पलीकडे निघून जाईल तेव्हा काय होईल, तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. याचा अर्थ काय की तेव्हा काय होणार, तेव्हा तुझ्या जीवनातून जे काहीही मोह तुला आता प्रलोभित करत आहेत या पृथ्वी लोकावरती, आणि बरेचसे लोभ असे असतात, प्रलोभन असे असतात की ज्याच्या संदर्भात ऐकलेलं असतं, भोगलेलं नसतं पण ऐकलेलं असतं. तर या सगळ्यांच्या तू पलीकडे जाऊ शकणार. त्याला शब्द वापरलाय इथे भगवानांनी श्रोतव्यस्य श्रुतस्य च. श्रुत म्हणजे काय की जे भोग आपण भोगलेले आहेत. पुरणपोळी खाल्लेली आहे, काका हलवायची मिठाई खाल्लेली आहे, पण ती काहीतरी ते पश्चिम बंगालची ती एक रसमलाई नाही खाल्ली हो, ऐकलेलं आहे पण खाल्लेली नाही. पुरणपोळी हा भाग आला श्रुतमध्ये, आणि पश्चिम बंगालची रसमलाई जर खाल्ली नसेल तर ते आलं श्रोतव्य, म्हणजे जे भोग आपण ऐकलेले आहेत. अमेरिका समजा मी बघितलेलं नाहीये, युरोप बघितलेलं नाहीये, तिथे असं असतं तिथे तसं असतं, अमुक असतं तमुक असतं, अशी सुविधा आहे, तशा फॅसिलिटीज आहे, रस्ते स्वच्छ असतात, रस्त्यावरती कचरा नसतो, खूप वातावरण स्वच्छ असतं वगैरे वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टी काय ऐकलेल्या आहे. आणि जर भोगायची इच्छा असेल तर ते श्रोतव्य. पण जे काही पुणं बघितलंय का, हो बघितलंय. सारसबाग हो बघितलंय, तळ्यातला गणपती बघितलंय. या सगळ्या गोष्टी काय आहेत, हे श्रुत आहे. तर इथे जे श्रोतव्य आणि श्रुत म्हटलंय तर ते कोणत्या अर्थाने म्हटलं की अनेक लोक कसे असतात बंधू भगिनींनो की जे पुण्यकर्म करतात. आणि पुण्यकर्म कसे करतात की मला या जीवनात म्हणजे या पृथ्वी लोकावरती सुद्धा सुख मिळो, आणि पृथ्वीच्या म्हणजे माझं शरीर गेल्यानंतर मी जेव्हा स्वर्गात जाईन
तर तिथली व्यवस्था सुद्धा इथे करून जातात. इथे इतके पुण्यकर्म करतात, दानधर्म करतात, पण सकाम बुद्धीनी करतात. हे गोष्ट आपल्याकरता लागू पडत नाही. पण तरी इथे भगवानाने त्याची चर्चा केलेली म्हणून मी चर्चा करत आहे की ते आपल्या म्हणजे मोक्षाच्या भानगडीमध्ये न पडत त्यांना स्वर्गामध्ये सुद्धा सुख पाहिजे असतं. आणि स्वर्गामध्ये जर सुख पाहिजे असतं तर त्याची व्यवस्था ते आत्ताच करून ठेवतात. तर अशा सर्व प्रलोभनांपासून जर तुझा मोह नष्ट झाला अर्जुना, तर जे भोग तू इथे भोगलेले आहेत किंवा ज्या भोग परलोकांमध्ये तुझी भोगायची इच्छा असेल त्या सगळ्यातून तू पलीकडे निघून जाशील. म्हणजे योग्य पद्धतीने तू मोक्षगामी होशील असं. आणि आपल्याला सगळे प्रलोभनांच्या पलीकडेच जायचं आहे. आपल्याला प्रत्येक प्रलोभनाच्या पलीकडे जायचंय. का? कारण की आपल्याला मोक्षाची व्यवस्था करायची आहे. आपल्याला अनामय पद त्याची चर्चा करायची आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे एक अजून महत्वाचा एक सिद्धांत विशेष करून की जे सकाम कर्म करत असतात, पुण्य प्राप्त करण्याकरता करत असतात, त्यांच्याकरता पहा अडचण कशी असते की पहा की आपण बघतो की साधारण समाजामध्ये लोक कर्तव्य पार पाडत असतात, चांगल्या पद्धतीने पाडतात, पण कुठेतरी स्वार्थ असतं. कर्तव्य आहेत भाऊ बहिणीप्रती, आई वडिलांप्रती, परिवाराप्रती. ते कर्तव्य का उद्भवत असतं? कारण की हे शरीर सत्य आहे आणि शरीराच्या अनुषंगाने जे काही संबंध असतात त्याच्याबद्दल अहम आणि मम हा बोध निर्माण होत असतो. आणि मग आता आई वडिलांना अजून जास्त सुख द्यायचंय, मग काय करायचं? तर मग काहीतरी चांगलं होम हवन करा किंवा काहीतरी दान पुण्य करा. हे पण यातून काय घडत असतं बंधू भगिनींनो, लक्षात घ्या की आपण याची चर्चा आधी केलेली आहे की वेदांमध्ये जो पूर्व भाग आहे, वेदांमध्ये जो पूर्व भाग आहे त्यात काय दिले? सगळं कर्मकांड दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये व्हेरायटीज ऑफ ज्याला म्हणतो की सगळे यज्ञ वगैरे सांगितलेले आहेत. पण ते सगळे यज्ञ पार पाडून काय होणार आहे की माझ्या या शरीराशी संबंध असणारे माझे जे परिवारचे लोक आहेत त्यांना सुखप्राप्ती करता मी ते करत आहे. म्हणजे काय की मी काहीतरी स्वार्थापोटी ते कर्तव्य पूर्ण करत आहे. स्वार्थापोटी ते कर्तव्य पूर्ण करत आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. जर स्वार्थापोटी ते कर्तव्य पूर्ण करत आहोत तर त्या गोष्टी मला कधी पण मोक्षगामी ठरणार नाही. ते मला कदाचित सुख पूर्व जीवन या पृथ्वी तळावरती देतील, कदाचित अजून चांगले कर्म केले मला चांगला स्वर्गलोक सुद्धा मिळू शकतं. पण लक्षात घ्या बंधू भगिनींनो, त्यातून कधी पण मला मोक्ष मिळणार नाही. का? कारण की माझा अहम आणि मम बोध जाणार नाही. आणि स्वार्थपूर्ण कर्तव्य पार पाडल्याने तर अहम आणि मम बोध हा अजून स्ट्रॉंग होईल. माझे बंधन अजून वाढतील. माझे बंधन अजून वाढतील. म्हणून स्वार्थपूर्ण कर्तव्य बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, हे फार घातक असतात. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? मोह घालवायचा आहे आणि आपल्याला कर्तव्य सुद्धा पार पाडायचे आहेत. तर आपल्याकरता काय मार्ग आहे? एक की आपल्या परिवारजनांप्रती जे काही कर्तव्य आहेत ते निस्वार्थ वृत्तीने पार पाडायचे आणि त्याच्याबरोबर आपल्या ममत्वाचा आवाका वाढवायचा. आपल्या सोसायटीमध्ये जे लोक असतात त्यांच्याप्रती सुद्धा आपण समदर्शित्वाच्या भावाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या गावातल्या लोकांशी, आपल्या इतर जे ज्याला म्हणतो की सख्खे सोयरे असतात, जरा लांबचे नातेवाईक असतात, त्यांच्याप्रती सुद्धा आपला एक समदर्शित्वाचा भाव असला पाहिजे. तर असा टप्प्याटप्प्याने तो ममत्व जर वाढवला तर आपला मोह कमी होईल. आपल्या अहम आणि मम, अहम पण कमी, म्हणजे मम वाढवला तर काय होईल की तो अहम ऑटोमॅटिक कमी होत जाईल, म्हणजे मोह कमी होत जाईल. ही त्याच्या मागची केमिस्ट्री आहे. पण जर आपलं कर्तव्य म्हणजे स्वार्थपोटी जर कर्तव्य आपण केलं तर अहम पण वाढेल आणि मम पण वाढेल. म्हणजे मम वाढेल म्हणजे
परिवारजनांपुरता सीमित राहून त्यांच्यावरतीच आपली आपली जी पकड आहे ती इतकी स्ट्रॉंग होईल की बस रे बस. पण तेच ममत्वाचा अवाका वाढवला. जरा लक्षात घ्या बरं, ममत्व वाढवणं म्हणजे दोन प्रकारने होऊ शकतं, की आपल्या परिवाराप्रतीच ममत्व वाढवणं. का? स्वार्थी आहे मी, शरीर सत्य समजतोय, त्याने मी अजून बंधनात सापडी नाही, अजून बंधनात सापडणार आहे. पण तेच माझं मी निस्वार्थपोटी आपल्या परिवाराप्रती कर्तव्य पार पाडत आहे आणि माझं ममत्व फक्त परिवारापुरतं नाही, पूर्ण विश्वापुरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. तर म्हणजे ममत्वाचा अवाका वाढतोय, पण एकाच ठिकाणी माझं ममत्व स्ट्रॉंग नाही होते, हे लक्षात घ्या. त्यांनी काय होईल की माझं वैराग्य वाढेल आणि आपण मोक्षप्राप्तीच्या मार्गाने पुढे जाणार आहोत. एक इथे अजून एक महत्वाचा एक पॉइंट ते चर्चा करून मग पुढे जाऊया. की एक प्रश्न मनामध्ये आपल्याला येतो की हे जे मोह कमी करायचा आहे, हे जे शरीर सत्य आहे हा जो बोध आपल्याला कमी करायचा आहे, किंवा आत्मतत्वच सत्य आहे आणि सर्वांमध्ये आत्मतत्व आहे हा बोध आपल्याला जर स्ट्रॉंग करायचा असेल, त्याच्याकरता काय केलं पाहिजे? अर्थातच 4 योग सांगितलेच आहे स्वामीजींनी, तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये सतत विवेक आणि सेवा, सेवा म्हणजेच कर्मयोग, याचं सतत सतत आचरण आपण केलं पाहिजे. विवेक कशा करता? आता पहा, आपण जेव्हा ज्ञानयोगाची चर्चा करतो तेव्हा विवेक काय करत असतो? काय सत आहे आणि काय असत आहे. तर त्याचाच उपयोग इथे कसा करायचा? त्याचा उपयोग इथे असा करायचा बंधू भगिनींनो, की हे शरीर असत आहे आणि याच्यामध्ये निवास करणारं जे चैतन्य आहे तेच सत आहे, आणि माझ्या अवतीभोवती माझ्या परिवाराच्या व्यतिरिक्त जे सगळे काही आहे ते सुद्धा माझे परिवारजनच आहेत. त्यांच्याप्रती मी एक सदाचरणाच्या भावाने, सेवेच्या भावनानेच त्यांची सेवा करीन. म्हणजे काय? जर माझ्यामध्ये स्वार्थ वृत्ती असेल तर हे होणार नाही, आणि त्यालाच म्हणतात विवेक. आणि जर हा विवेक आपला 24 तास जागृत असेल तर मग काय होईल की आपल्या जीवनातून किंवा आपल्या हातातून सेवा सुद्धा घडणार. हा विवेक जर जितका आपण जागृत ठेवू, आणि सेवा करत असताना काय घडणार? सेवा करत असताना अनेकदा असं पण होईल की आपल्या अहंकारावरती खूप तडाखे बसतील, जबरदस्त असं वाटेल ना की नको बाबा ते सगळी सेवा आणि ते कटकट नको. पण असं जर विचार करून आपण सोडली सेवा तर मग आपण मोक्षप्राप्तीचे अधिकारी नाही आहोत. कारण की सेवा म्हटली म्हणजेच तो झालं. त्याला म्हणतो ना की चर्निंग, म्हणजे जसं आपण लोणी घुसळतो की नाही रवीने, ते कसं होतं की पूर्ण ते दही घुसळून जातं, पण घुसळल्यानंतर काय होतं? आपल्याला लोणी मिळतं चांगलं आणि ताक बाजूला होऊन जातं. तर ही सेवा करत असताना बिलकुल आपलं हे सगळं अहंकार, लोभ, मोह, मद, मत्सर हे घुसळून निघणार आहे आणि भयंकर त्रास होईल. कारण की ज्यांची सेवा तुम्ही कराल तेच तुम्हाला उद्या बोलतील, आणि ते सगळं सहन करणं भयंकर अवघड असतं. ते सगळं सहन करण्याच्या पलीकडे असतं. पण जर मोक्ष प्राप्त करायचा आहे ते करावंच लागेल. अहो, संत महापुरुषांनी तसं केलेलं आहे, तर तुम्ही आणि मी कोणत्या शेतातला भाजीपाला? संत महापुरुषांनी पहा, ज्या समाजाने संत ज्ञानेश्वर महाराजांचे इतकी अवहेलना केली, इतका अपमान केला, पण त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी कधी उलटून त्यांच्या साहित्यामध्ये बघा, कधी पण त्यांनी काही शिव्याशाप किंवा काही म्हणजे असं त्यांना अपशब्द किंवा उशाप ज्याला म्हणतो कधी दिले का? नाही. याला म्हणतात आध्यात्मिक कर्तव्य. पहा, सुरुवातीलाच मी म्हटलं होतं 2 प्रकारचे कर्तव्य. एक सामान्य कर्तव्य जे आपण सर्व पालन करत असतो किंवा पालन करण्याचा प्रयत्न करतो, पूर्ण पालन करत नाही आपण सुद्धा. पण आध्यात्मिक कर्तव्य त्याचा वाका इतका मोठा असतो की त्याच्यामध्ये हे सगळे कर्तव्य येत असतात. आणि ते कर्तव्य म्हणजे कसं की त्याच्यामध्ये जे संत महापुरुष सेवा करतात त्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची
उशाप नसतो, नुसते ब्लेसिंग्स ब्लेसिंग्स अँड ब्लेसिंग्स. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत पोहोचले तर पहिला 1-1.5 महिना काय टेरिफिक होता त्यांच्याकरता, किती त्रास सहन केला. पण कधी पण त्यांच्या मुखातून अमेरिकन लोकांबद्दल असे उशाप नाही निघाले. आणि उलट एवढंच नाही, जेव्हा ते परत आल्यानंतर किंवा तिथे असताना त्यांना जे सहाय्य मिळालं त्याची काय कौतुक करतात ते त्यांच्या पत्रामध्ये, विशेषकर तिथल्या माता भगिनींची. कारण की त्यांचं सगळं कार्य उभारण्यामध्ये त्यांनीच मदत केली होती. स्वामीजींची अवस्था अशी होती की त्यांना डॉलर आणि सेंट्स याच्यामध्ये अंतरच नाही कळायचा. आता आपण म्हणतो की एवढे हुशार स्वामीजी, पण ते नाही, त्यांना ते जमायला त्यांना भरपूर दिवस लागले. तर हे सगळं कोण करायचं? सगळ्याच माता भगिनी त्यांच्या बरोबर होत्या. आणि याच्या आधी त्यांना भरपूर बॉस्टनमध्ये तर स्वामीजींना लिटरली दगडं आणि काठ्या घेऊन लोक त्यांना मारायला धावले होते त्यांच्या त्या विचित्र वेशभूषेमुळे. पण स्वतःला वाचवलं, कुठेतरी लपून गेलेत, पण उशाप नाही. हां, बिफिटिंग अँसर्स दिले बरं स्वामीजींनी. म्हणजे कधी कधी जेव्हा हिंदू धर्मावरती टीका होऊ लागले वगैरे तो भाग वेगळा, पण ज्याला म्हणतो ना की एका सूडबुद्धीनी वगैरे वगैरे असं शक्यच नाही आहे. का? कारण की त्यांच्याकरता आत्मतत्व सत्य आहे. आपण चर्चा काय करत आहोत की सेवा आणि विवेक. जिथे विवेक जागृत आहे तिथे योग्य सेवा घडणार, जिथे योग्य सेवा घडणार तिथे हे शरीर असत्य याच्याबद्दलचा मोह, अहम आणि मम हे कमी होणार. अहम कमी झाला म्हणजे काय? एक अजून मेथड आहे. अहम कमी केला ना तर ममत्वाचा आवाका खूप वाढतो. म्हणजे का तर ममत्वाचा आवाका वाढवा, त्यातून अहम कमी होणार. नाही तर अहम कमी करा तर नक्कीच ममत्वाचा आवाका वाढणार. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा. अवतारांचं कसं असतं? अवतार वर्ण खालती येत असतात. अवतरती इति अवतार. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काय आपल्याला दिसतं की त्यांनी आपल्या ममत्वाचा आवाका खूप वाढवला. आणि त्यांना ते सहज का झालं? एका जीवनात, कारण की त्यांचा अहम हा मुळीच नव्हता. आपल्या जीवनामध्ये कसं आहे की आपला प्रवास खालून वरती आहे, तर आपल्याला टप्प्याटप्प्याने जावं लागेल. आणि ठीक आहे, अहमबोध आपला इतका स्ट्रॉंग आहे, शरीरबोध आणि मोह, की तो तितक्या सहजपणे जायचा नाही. तर त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? त्याच्याकरता आपण टप्प्याटप्प्याने आपला ज्याला म्हणतो की ममत्व वाढवलं पाहिजे. मी पुन्हा सांगतोय बरं, परिवारावरती ममत्व वाढवणं हे चुकीचं आहे आणि हे स्वार्थापोटी होत असतं. स्वार्थापोटी जर कर्तव्य पार पाडले तर आपलं ममत्व परिवारावरती अजून वाढेल आणि आपण आता अजून बंधनात पडू. पण आपलं ममत्वाचा आवाका वाढवणं म्हणजे की जितकं प्रेम आपण आपल्या आईवडिलांना करतो तितकंच इतरांना सुद्धा करावं. त्याला म्हणतात त्याचा आवाका वाढवणं. आणि आपला आवाका वाढवत असताना आई वडिलांकडे दुर्लक्ष न करू नका बरं, नाही तर पुन्हा एक तिसराच प्रॉब्लेम निर्माण होईल. आणि या गोष्टी होत असतात. समाजामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात की बरेच लोक समाजसेवी असतात. आता काय त्यांना हे सगळे शास्त्र आणि हे सगळं माहीत नसतं, तर त्यांनी काय घडत असतं त्यांच्या जीवनामध्ये, याच्यामुळे त्यांच्या जीवनात काय घडत असतं विशेष करून की मग ते बाहेर सेवा करत असतात. आता ती किती निस्वार्थ असते हे तेच जाणवत आणि ईश्वर जाणवत. पण ती ठीक आहे, पण काहीतरी गोरगरिबाची सेवा होत असते, पण ते करत असताना मात्र घरामध्ये ते दुर्लक्ष करत असतात. तर हे पण योग्य नाही आहे, ते सुद्धा योग्य नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर हे म्हणजे जर म्हणजे काय, आपल्याला मोहाच्या पलीकडे जायचंच आहे. मोहाच्या पलीकडे जायचं त्याच्याकरता व्यावहारिक जी मेथड आहे ती म्हणजे काय? ती व्यावहारिक मेथड म्हणजे हीच की विवेक जागृत ठेवायचं, जेणेकरून योग्य पद्धतीने सेवा घडेल, आपला निस्वार्थ सेवा घडेल आणि आपल्या ममत्वाचा आवाका हा आपण जास्तीत जास्त वाढवला पाहिजे. या श्लोकाची चर्चा इथे पूर्ण होत आहे बंधू भगिनींनो. पुढचा श्लोक थोडीशी त्याची सुरुवात करून मग तिथे आपण थांबूया. 52वा श्लोक. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यते निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसि. योगम
अवाप्स्यसि. तू अवाप्स्यसि म्हणजे काय? तू प्राप्त करशील किंवा तू प्राप्त होशील. कशाला प्राप्त होशील? योगम. योग म्हणजे काय? आपण आधीच चर्चा केलेली आहे की भगवद्गीतेमध्ये जिथे योग हा शब्द आलेला आहे तिथे समत्व बुद्धी योग, बुद्धी योग किंवा कर्मयोग काहीही घेऊ शकतो. म्हणजे साधारणपणे काय की जेव्हा योग या शब्दाची पण चर्चा करत असतो इतर ठिकाणी, तर तिथे योगसूत्र या संदर्भात तो वापरला जातो. पण भगवद्गीतेमध्ये जिथे जिथे योग शब्द फक्त आलेला आहे, अनेक ठिकाणी भगवानांनी कर्मयोग शब्द सुद्धा वापरला आहे, बुद्धियोग वापरला आहे, बघितलंच आपण, समत्व योग सुद्धा वापरला आहे, समत्व बुद्धियोग सुद्धा वापरला आहे, किंवा एकदम साधा सुद्धा योग सुद्धा वापरलाय. तर गीतेमध्ये जेव्हा योग वापरलाय त्याचा अर्थ आपण कर्मयोग किंवा बुद्धियोग या अर्थानेच घेऊया. तर योगम अवाप्स्यसि, अर्जुना तू योगाला प्राप्त होशील. पण केव्हा ते सांगतात आहे, श्रुती विप्रतिपन्नाते यदा, पुन्हा यदा आलं बरं, यदा आला म्हणजे पुढे कुठेतरी तदा येणार आहे. श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यते निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसि. तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील. म्हणजे तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. पहा, तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून आपण काय म्हणजे भारतीय शास्त्राचा इतिहास इतका मोठा आहे ना, किती आपण ऐकत असतो आणि त्यातून आपल्याला बऱ्याचदा आपण कन्फ्युजन सुद्धा आपल्याला निर्माण होत असतं. त्याने काय होतं की आपली बुद्धी चलबिचल होऊन जाते की नेमकं खरं असतं तरी काय, आणि हे सगळ्यांबरोबर होत असतं. पण जेव्हा जसं जसं आपल्या जीवनामध्ये एक स्थिरता येते, आध्यात्मिक जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये ज्याला म्हणूया की एकात्म बुद्धी होत असते गीतेच्या हिशोबाने, तर तेव्हा आपला मार्ग निश्चित होतो. आणि मार्ग निश्चित झाला की आपल्याला तो मार्गावरती जेव्हा आपण खूप गांभीर्याने आणि सिन्सिअरली मार्गक्रमण करतो तर आपल्याला काय प्राप्त होत असतं? योग प्राप्त होत असतं. हे जसा एकदम साधा सुद्धा अर्थ झाला. याचं विवेचन आपण पुढच्या वर्गात करणार आहोत. पुढचा वर्ग आपला बुधवारी होणार आहे आणि बुधवारी आपण आत्मबोध या विषयावरती चर्चा करणार आहोत. पुढच्या वर्गाच्या संदर्भात मी त्याची सूचना पुढच्या वर्गात देईन. पण बुधवारी आपण आत्मबोधाकरता भेटणार आहोत. त्या दिवशी आपल्या सर्वांशी पुन्हा भेट होईलच अशी आशा मनात बाळगून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.